आंबट, गोड आणि चटपटीत चिंचगुळाची चटणी, शेवपुरी, पाणीपुरी, भेळ, दहीवडा, समोसा, टिक्की, आलू चाट सगळ्यांचा स्वाद वाढवणारी स्वादिष्ट चिंचगुळाची चटणी. तोंडाला चव आणणारी, काळी न पडणारी, दाटसर हिरवीगार पुदिना चाट चटणी, शेवपुरी, पाणीपुरी, भेळ, सँडविच आणि ढोकळा यांचा स्वाद वाढवणारी हिरवीगार पुदिना चटणी. हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू मनीषाज रेसिपी वर्ल्ड. चॅनेलला पहिल्यांदाच व्हिजिट करत असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. पुदिन्याची हिरवी चटणी तयार करण्यासाठी आपल्याला हे साहित्य लागणार आहे. कोथिंबीर 2 वाटी, पुदिना 1 वाटी, मीठ हाफ टीस्पून, साखर 2 टीस्पून, भाजलेले शेंगदाणे 2 टेबलस्पून, लिंबू अर्धा, हिरवी मिरची 1. रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात प्रथम आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये धुतलेली कोथिंबीर आणि पुदिना टाकून घेऊया. 2 वाटी कोथिंबीर आणि 1 वाटी पुदिना आपण घेतला आहे. एक हिरवी मिरची आपण यामध्ये घालणार आहोत. यामध्ये ॲड करूया हाफ टीस्पून मीठ, 2 टीस्पून साखर, 2 टेबलस्पून भाजलेले शेंगदाणे आपण यामध्ये घालणार आहोत. शेंगदाणे घातल्यामुळे चटणीला बाइंडिंग चांगली येते. लिंबाचा रस यामध्ये घालायचा आहे. लिंबाचा रस घातल्यामुळे चटणीला छान हिरवा रंग येतो आणि चटणी काळी पडत नाही. तुम्हाला दही आवडत असेल तर तुम्ही 1 ते 2 चमचे दही देखील चटणीमध्ये घालू शकता. आता थोडेसे थंड पाणी यात टाकून मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचे आहे. आपली हिरवी चटणी आता तयार झाली आहे. हे पहा, अतिशय सुंदर हिरवा रंग चटणीला आला आहे. ही चटणी आता आपण एका सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया. आपली हिरवी पुदिन्याची चटणी तयार झाली आहे. ही चटणी आपण फ्रीजमध्ये 2 ते 3 दिवस स्टोअर करू शकतो. चिंचगुळाची चटणी तयार करण्यासाठी काय साहित्य लागणार आहे ते पाहूया. अर्धा वाटी चिंच आपण घेतली आहे. खजूर अर्धा वाटी घेतली आहे. खजुरीच्या बिया काढून घ्यायच्या आहेत. गूळ अर्धा वाटी घेतला आहे. जिरे पावडर हाफ टेबलस्पून, मीठ हाफ टीस्पून घेतले आहे. लाल मिरची पावडर हाफ टीस्पून, चाट मसाला 1 टेबलस्पून घेतला आहे. सर्वात प्रथम चिंच आणि खजूर हे पाण्यामध्ये भिजवून घ्यायचे आहेत. 1 तास मी हे भिजवून घेतले आहे. आता भिजवलेली चिंच आणि भिजवलेली खजूर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया. चिंच आणि खजूर भिजवल्यामुळे मिक्सरमध्ये त्याची एकदम फाईन पेस्ट तयार होते. यामध्ये ॲड करूया अर्धा वाटी गूळ,
हाफ टीस्पून मीठ, हाफ टीस्पून लाल मिरची पावडर, हाफ टेबलस्पून जिरे पावडर, 1 टेबलस्पून चाट मसाला यामध्ये ॲड करूया. आता हे सर्व पदार्थ मिक्सरमध्ये फिरवून घेऊया. सर्व पदार्थ आपण मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेतले आहेत. हे पहा, आपली चिंच, गूळ आणि खजुराची चटणी आता तयार झाली आहे आणि रंगही खूप छान आला आहे. आता ही चिंच गुळाची चटणी आपण एका सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया. ही चटणी तुम्ही फ्रीजमध्ये 2 ते 3 दिवस स्टोअर करू शकता. चटणी छान दाटसर झाली आहे आणि रंगही खूप सुरेख आला आहे. हे पहा, आंबट, गोड आणि चटपटीत चिंच गुळाची चटणी तयार झाली आहे. आज आपण 2 चटण्या बनवल्या आहेत, पुदिन्याची हिरवी चटणी आणि चिंच गुळाची लाल चटणी. पुदिन्याची हिरवी चटणी ही भेळ, शेवपुरी, पाणीपुरी, दहीवडा, समोसा, आलू टिक्की, चाट या सगळ्यांमध्ये वापरली जाते. त्याचप्रमाणे सँडविचमध्ये देखील वापरली जाते. आंबट, गोड आणि चटपटीत चिंच गुळाची चटणी ही शेवपुरी, पाणीपुरी, भेळ, दहीवडा, समोसा, आलू टिक्की, चाट या सगळ्यांमध्ये स्वाद वाढवण्यासाठी वापरली जाते. या दोन्ही चटण्यांना रंग खूप छान आला आहे, टेक्स्चर खूप छान आलं आहे आणि टेस्ट खूपच छान झाली आहे. तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. तुम्हाला ही खूप आवडेल आणि कमेंट करायला विसरू नका. रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.